पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्याकडे वर्षभर सणवार चाललेले असतात, त्याबरोबरच आपल्याकडे पूजा अर्चा असते आणि आपला प्रत्येकाचा एक असा प्रयत्न असतो की प्रत्येक वेळेला आपण काहीतरी वेगळा गोड पदार्थ करावा। तर आज मी तुम्हाला एक गोड पदार्थ करून दाखवणार आहे आणि तुमच्या गोड पदार्थामध्ये भर टाकणार आहे। पण त्याच्यापूर्वी माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या बटनाच्या शेजारी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दिसेल, त्याच्यामधला तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्यामधला ऑल हा पर्याय निवडा आणि तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी जेव्हा मी नवा व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर या पदार्थाचं नाव आहे मनगणं। हा जो पदार्थ आहे तो कोकण, गोवा ह्या भागात केला जातो आणि देवळामध्ये जेव्हा मोठमोठे उत्सव असतात तेव्हा महाप्रसादासाठी हा पदार्थ खास केला जातो। तर हा पदार्थ कसा करायचा ते मी सांगणार आहे। हा पदार्थ पौष्टिक आहे, चविष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ जातो, त्याच्यामुळे तो अत्यंत खमंग लागतो। तर चला आपण साहित्याकडे वळूया। आता तुम्हाला इथे दिसत असेल की इथे मी मूग घेतलेले आहेत आणि हे जे मूग आहे ते मी वरणाच्या वाटीने हे घेतलेले आहे। ही जी वरणाची वाटी त्याने मी भरून घेतलेले आहेत। आता मी मूग जेव्हा हे घेतले तेव्हा मी स्वच्छ धुतले, त्याच्यामध्ये जाळीमय टाकले, त्याचा पाण्याचा पूर्ण निचरा केला आणि मग त्याच्यानंतर स्वच्छ नॅपकिन मध्ये मी त्याला पसरवून 5-6 तास ठेवलं आणि मग ते वाळल्यानंतर त्याला मी कढईमध्ये सुक असं भाजून घेतलेले, त्यामुळे तुम्हाला हलका असा ब्राऊन कलर ह्याच्यामध्ये आलेला दिसेल। आता ही जी मुगाची डाळ आहे ती आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून, बुडतं पाणी घालून छान 3-4 शिट्ट्या देऊन छान सॉफ्ट अशी आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे। ते शिजलं की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वाटीनेच मी साधारणपणे पाऊण वाटी मी हे गुळाचा ही पावडर घेतलेली आहे आणि गुळाची पावडर घेतलेली आहे आणि गुळाची पावडर तुमच्याकडे खात्रीची मिळत असेल तर अवश्य घ्या, आपलं काम थोडं सोपं होऊन जातं त्याच्यामध्ये। तर ही आपण शिजल्यानंतर हे घालणार आहोत आणि तुम्हाला इथे खवणलेलं किंवा किसलेलं खोबरं दिसत असेल ते ह्याच वाटीने मी अर्धा वाटी घेतलेलं आहे। तर ते मी छान त्याला वाटून घेणार आहे, पूर्ण बारीक असं वाटून घेणार आहे। आता मी काय करणार आहे, कुकरमध्ये ही मी डाळ लावणार आहे, त्याच्यामध्ये बुडतं पाणी घालून शिजवायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत हे मी खोबरं वाटून घेणार आहे। तर चला आता मी हे कुकरमध्ये मी लावते आहे ही डाळ। हे बघा आपली ही डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि मी त्याला या चमच्याने छान घोटून घेतली। दिसतच आहे तुम्हाला पूर्ण अशी स्मूथ शिजलेली आहे, एवढी शिजवायची असते। थोड्या जास्त शिट्ट्या काढायला लागल्या तरी हरकत नाही, पण हे असं स्मूथ व्हायला पाहिजे। आता मी ह्याच्यामध्ये मंद आचेवर ठेवलेलं आहे, गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवला। आता ह्याच्यामध्ये पाऊण वाटी मी गूळ घालते। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गूळ थोडा जास्त घातला, नाही आलेलं गूळ जरा जास्त घातला तरी पण चालेल, पण माझ्या मते हे पाऊण वाटी पुष्कळ होतंय। आता हे बघा हा जो गूळ आहे ना हा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। पावडर गुळाचा वापर केल्याचा एक फायदा आहे की हे डाळीमध्ये मिक्स होतं, एक तर डाळ गरम पण आहे आणि पावडर गुळ असल्यामुळे ताबडतोब ते मेल्ट झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवलं होतं ना अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी नारळ घेतला होता, तो नारळाचं हे बघा मी बारीक वाटून घेतलंय, थोडंसं त्यात पाणी घातलंय, त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी चांगली होईल त्याची। आता मी पूर्ण ह्याच्यामध्ये मी टाकते हे आणि आपल्याला एक उकळी काढायची आहे आणि मग हे बंद करायचं आहे। आता हे झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी साधारणपणे 4 वेलचीची पावडर घालायला लागेल, बारीक कुटायचं आणि त्याच्यामध्ये पावडर घालायची आहे। आणि सर्व करताना तुम्हाला इथे दिसत असेल मी इथे शुद्ध तूप ठेवलेलं आहे। ते शुद्ध तूप त्याच्यावर घातल्यानंतर ते ऑटोमॅटिकली मेल्ट होतं आणि त्याचा जो फ्लेवर आहे आणि टेस्ट आहे ती त्या मनगण्यामध्ये उतरते आणि सर्व करताना हे काजू घालायचे। कुठलाही गोड गुळाचा पदार्थ जेव्हा असतो ना त्याच्याबरोबर सुकामेवा नेहमी काजू छान लागतो त्याच्याबरोबर। आता हे बघा आपलं इतकं छान स्मूथ झालेलं आहे मनगणं तयार। आता मी हे सर्विंग बाउल मध्ये घालणार आहे
आता तुम्हाला असं वाटत असेल की मला ह्याच्यापेक्षा थोडी जास्त कन्सिस्टन्सी हवी आहे, तर तो तुमचा चॉईस आहे. तुम्ही पाहिजे ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता किंवा थोडं दूध पण घालू शकता. दुधाने हा पदार्थ अजून चविष्ट लागतो. तर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं दूध घातलं तरी पण हरकत नाहीये. मी तुम्हाला थोडंसं दूध घालून दाखवते. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ना तशी तुम्ही ठेवा. त्यात दूध घाला, तुमचा चॉईस आहे, पर्याय तुम्हाला आहे तो, किंवा तुम्ही पाणी घातलं तरी पण चालेल. पण आता तुम्हाला दिसत असेल की गुळाचा ह्याच्यामध्ये छान खमंग मला वास येतो आहे आणि ताज्या खोबऱ्याचा पण सुगंध त्याच्यामध्ये मिळालेला आहे. खूपच मस्त ही डिश झालेली आहे आणि गूळ, खोबरं आणि हे जे डाळ आहे ना त्याचा पूर्ण अरोमा पूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे. आता ह्याला मी एक उकळी काढणार आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तूप आणि काजू घालून तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये घालून मी दाखवणार आहे. बघा, ह्याच्यावर मी आता 1 पाऊण टेबलस्पून तूप घातलेलं आहे. त्याचा तवंग छान वास आलेला, त्याचा मस्त शुद्ध तुपाचा वास पण येतोय. आणि ह्याच्यावर आता मी काजू घालते आहे. काजूचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता. तर हे आपलं मनगणं तयार झालेलं आहे. ओके, तो पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि पुढच्या शुक्रवारी मी नवा पदार्थ, नवा चविष्ट आगळा वेगळा पदार्थ घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.